आणि नाणेफेक आपण दोन्ही कार्यक्रम आपला शुभ हस्ते करायचे आहे। विनंती असेल कर्णधार आलाय या आपण जॉईन होऊया। विनंती असेल देवेश सावंत ॲडव्होकेट ओंकार शिंदनकर आणि अजित दांडेकर यांच्या शुभ हस्ते या सामन्यातील मॅन द मॅच देवेश सावंत कालपासून माझ्या टच मध्ये होता काय भाऊ काहीतरी कर पण भाऊ करतो तेव्हा ठासून करतो। चांगल्या पद्धतीचा खेळ नक्कीच देवेश सावंतच्या माध्यमातून झालाय होईल। या क्वालिफाय सामन्याचा नाणेफेक राजा गावडे आणि शंतनू आष्टीवकर। विनंती असेल ओंकार चिंतनकर टॉस विन साईनाथ मोरयाळी निर्णय त्वरित कळवायचा आहे। 3 षटकाचा सामना चला निर्णय लवकर घ्या। 3 षटकाचा सामना असेल। साईनाथ मोरयाळी स्पॉन्सर करते बॅटिंग घेतलंय क्षेत्ररक्षण लावायचं आहे श्री धावी तळवली उसर। आपण त्वरित मैदानात उतरा। 3 षटकाचा सामना असेल आणि आजच्या दिवसातील क्वालिफाय सामना त्या दरम्यान आम्हाला मदत करणारे समीरजी कदम यांचं आगमन होते। त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत असेल। जेव्हा वेळ भेटेल तेव्हा त्यांची हजेरी असते पण त्यांची तळमळ भरपूर असते। असे आमचे समीर कदम येतात त्यांचे सुद्धा हार्दिक स्वागत। एक वर्ष दुसऱ्या फेरीत शंतनूने काहीसा नाराज केला। ती नाराजगी भरून काढायचा प्रयत्न असेल शंतनू आष्टीवकरची ओळख आहे तळाकेबाज जिगरबाज षटकांचा बादशाह चौकारांचा आदिलशाह उभा राहतो मैदानात तेव्हा होतो धावांचा डोंगर मैदानात ते सिद्ध करेल का? नाव आहे शंतनू आष्टीवकर। आज विशाल शेलार असतील तर शिर्डीवरून लाईव्ह बघत असतील। आज सुजित फागे असतील ते सुद्धा शिर्डीवरून लाईव्ह बघत असतील आणि सांगत असतील मोरयाळी संघ क्वालिफाय होतोय की काय अशा असतील
साईनाथ चरणी प्रार्थना असेल आणि त्या साईनाथ महाराजांना हा मानाचा मुजरा असेल असा सांगतोय शंतनू अष्टविकच्या बॅटीतून पहिला धमाका षटकार. शंतनू अष्टविकर मैदान है में है. पहले गेंद पर जबरदस्त मुकाबला, पहले गेंद पे धमाका, दूसरा गेंद पे दूसरा धमाका, लेकिन चेंडू वन बाउंस बाउंड्री के बाहर. 4 मिलेंगे 4. कॉलेज की लड़की आता नाही आहे, आता घरी बायको आहे. आणि या आता दुसऱ्या पर्वाची शंतनू सुद्धा सुरुवात करतोय आणि बायको जर बघत असेल ती म्हणत असेल की आता कॉलेजची नाही आता घरवाली घरी आहे. मैदानात तेच सिद्ध करतोय शंतनू. आपल्या बॅटीतून आग ओकणारी फलंदाजी करतोय. सागरला कमबॅक करावं लागेल. सागर सावंत कमबॅक कशा पद्धतीने करेल पाहावं लागेल. सागर आपल्या षटकातील तिसरा चेंडू. चांगल्या पद्धतीचा फटका आपण पाहिला. एक धाव एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. 10 फलकावर धावा येतात त्या 11. 3 षटकाचा खेळ झाला. 11 धावा आहेत. 3 षटकामध्ये किती धावा करतील हे पाहायला लागतील. वेळचा फुलटा पद्धतीचा चेंडू. थोडस खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. चांगल्या पद्धतीची फलंदाजी आणि चांगल्या पद्धतीचे कमिटमेंट आपण पाहतोय. राकेश पडवळ या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक आहेत श्रेया स्पोर्ट्स. आणि त्या श्रेया स्पोर्ट्सच्या नावावर हा एक धमाका. राकेश पडवळ तुमच्यासाठी आलाय हा षटकार. श्रेया स्पोर्ट्सच्या नावाने आलाय. श्रेया स्पोर्ट ब्रँडेड षटकार. या छक्क्याचे प्रायोजक होते श्रेया स्पोर्ट्स आणि श्रेया स्पोर्ट्स साठी आला हा षटकार. काय फलंदाजी करतोय शंतनू अष्टविकर. या वेळचा जरा उजवा डावा डावा उजवा आणि त्याच्यामध्ये घातलाय हा घावा. येतील धावा 6. मिळेल हा नशिबाचा षटकार. झाले. पहिल्या षटकाचा खेळ केलाय. 24 धावा धाव फलकावर आल्यात. 5 चेंडू आणि 23 धावांची जिगरबाज खेळी करतोय. गोलंदाजी मार्क होते अभिजित साळवी. अभिजित साळवीने आजचा दिवस गाजवलाय. अभिजित साळवीला तो दिवस सोन्याचा काळ असेल. मात्र षटक चांगला टाकावं लागेल. पण मात्र समोर आहे तो सचिन माळी. सचिन माळी कशा पद्धतीने फलंदाजी करेल पाहावं लागेल. यावेळचा हा फासव्या पद्धतीचा चेंडू अभिजित टाकतोय, हाताळतोय. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी अभिजित करतोय. स्वर्गीय नारायण देवजी शिंदे स्मृती चषक आणि त्या चषकात ही अभिजितची कामगिरी उल्लेखनीय आहे. पण मात्र त्या कामगिरीचं सोनेरी अक्षर लिहायचं असेल तर सामना जिंकावा लागेल. यावेळेस शॉर्ट पद्धत चेंडू भिरकवला. क्षेत्ररक्षक आहे. जाळं विंडलं होतं आणि त्या जाळ्यामध्ये सचिन माळी फसतोय आणि घेतोय विकेट आणि देत
पहिल्या षटकात फलंदाजी चांगली झाली, दुसऱ्या षटकात गोलंदाजी चांगली होते. स्मृती चषक आहे आणि या स्मृती चषकात एका साईडनी न्याय होणार नाही तर दोन्ही साईडनी न्याय होईल. आणि म्हणूनच आजच्या दिवसात पहिल्या दिवसात 10,000च्या वरती लोकांनी हा सामना पाहिला. त्या सर्व यूट्यूबच्या माध्यमातून जुडलेल्या सर्व रसिक प्रेक्षकांच्या मनापासून हार्दिक हार्दिक आभार करतोय. पण एक विनंती करतोय की आपण जेव्हा चॅनल बघाल त्याला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर असा पॉइंट मध्ये झेल हातात देईल बंटी पाटील आणि त्याचा झेल सोडीन. हे कधी घडलं नव्हतं मात्र मैदानात घडतंय. बंटी पाटीलला जीवनदान मिळतंय. जीवनदान मिळाल्यानंतर स्ट्राईक रोटेट होते. पुन्हा एकदा स्ट्राईक होते शांतनु आष्टीवकर. 5 चेंडूत 23 धावांची जिगरबाज खेळी ज्याच्या माध्यमातून झाले. अजून किती खेळी मोठी होते पाहावं लागेल. या वेळचा फुलटॉस पद्धत चेंडू पण सरळ क्षेत्राच्या गोदीमध्ये जातोय, घेतोय झेल आणि समाप्त होतोय. शांतनु आष्टीवकरचा खेळ. मिळेल डीजेला संधी. बघता बघता 438 धावा केल्या आणि तो इतिहास झाला. एका सामन्यात जवळजवळ 900 धावांचा. या अशा धावा सुद्धा होऊ शकतात. क्रिकेट आणि जो खेळ आहे म्हटलं जातं. पहिल्या षटकात धावा आल्या, दुसऱ्या षटकात रोख लावलाय. अभिजितचा दिवस जसा काही जणू आहे आणि अभिजित त्या पद्धतीची गोलंदाजी करतोय. नक्की सागर सावंतने भरपूर मार खाल्ला. मग कर्णधाराने अभिजितवरही जबाबदारी. अभिजित कंजूस आहे, अभिजित चिकट आहे आणि अभिजित तशी गोलंदाजी करतोय. कमी धावा द्यायच्या त्याला माहीत आहे, तशीच गोलंदाजी त्याला करावी लागेल. यावेळचा हा चेंडू लेग साईडला जातोय. पंच नाराज होऊन सांगतात की हा चेंडू वाईड आहे आणि वाईड ही वाईटच असतो. मैदानात धावा एक वाढते, धाव फलकावर धावा येतात 26 धावा. जर पाहिलं तर पहिल्या षटकात आल्या होत्या 24 आणि आतापर्यंत फक्त 2 धावा खर्च केल्यात. याला म्हणतात क्रिकेट. यावेळी आडव्या बॅटने खेळलाय सूरज. एक धाव घेतली, दुसरी धाव घ्यायचा मानस धाडस करू शकत नाही. चांगला बॅकअप, चांगला थ्रो आणि म्हणूनच एकच धाव मिळते. षटक क्रमांक दुसरा प्रगतीपासून असेल. आपल्या षटकातील शेवटचा चेंडू टाकण्यासाठी अभिजित असेल तयार. सामना करेल बंटी पाटील. एक जीवनदानाचा फायदा किती बंटी पाटील घेतोय आणि बंटी पाटीलला जीवनदान मिळाल्यानंतर बंटी पाटीलची खेळी कधी पण भरताना मी पाहिले. बंटी पाटील त्याचा फायदा घेईल का? प्रश्नचिन्ह आणि त्याचं उत्तर. घातलाय घावनी दाखवलाय वरसे गाव. हा आला षटकार. मात्र धाडस नाही होत. धाव फलकावर धाव होता त्या 34. 50 धावांपर्यंत रोखावं लागेल. आज अजित दांडेकर, ओंकार शिंदनकर काय फॉर्म मध्ये आहेत. त्यांचं सुद्धा कौतुक करूया कारण त्यांना स्पर्धेची हजेरी महत्वाची आहे आणि उद्या दिवसभर राहतील आणि परवा मात्र त्यांना कोर्टात थांबावं लागेल.
ॲडव्होकेट प्रवीण भुनगे स्कोररच्या भूमिकेत आहेत। या वेळेचा फसवा चेंडू देवेश सावंत घेईल का झेल, पण मात्र ही तर चांगले प्रयत्न पाहायला मिळतात। बंटी पाटीलने घेतलेला झेलची तोड आपण रिप्ले मध्ये पाहिली असती जर हा झेल झाला असता तर, पण मात्र अजूनही बंटी पाटीलचा तो झेल महत्वाचा ठरलाय। जीवनदान मिळालं, त्याच्यानंतर षटकार आला, त्याच्यानंतर ह्या 2 धावा आल्यात। बंटी पाटील आपल्या संघासाठी चांगली फलंदाजी करतोय। आज भाऊ शेलार खुश असतील। भाऊ शेलार म्हणतात रॉयल्स नाही भेटत आम्हाला, ही भेटते ती नाही भेटत, ही भेटते। शेवटला बोलते हेमंतला फोन केलाय, मलकंडवाडी घेतोय। हे महत्वाचं आहे, कारण तुमची जोडी कुठं जमते ना ती महत्वाची आहे। आणि म्हटलं जातं तुझी माझी जोडी जमली, आणि ही जोडी मैदानात जमले वाटते हेमंत सनस आणि भाऊ शेलारची। या वेळचा हा फासव्या पद्धतीचा चेंडू पाहायला मिळतोय। पंच नाराज आहेत, आमच्याकडे वळतील, पण मात्र बाईची 1 धाव आधी घेतली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असेल। हा वाईट चेंडू, विकेटवर मॅच आहे, विकेटवर मॅच आहे म्हणून तर ही मॅच ठेवलंय आपल्या जुन्या नियमावरच, कारण जो तो येतो षटकार मारतो। विकेटचा व्हॅल्यू किती आहे, 1 धाव प्लस करायची आहे, म्हणजे 1 विकेट गेली की तुम्हाला 1 धाव प्लस करायचीच आहे मैदानात। ते लक्षात ठेवायचं आहे की विकेट महत्वाचे आहे, टिकून राहायचं आणि टिकून आणि टचून मारा करायचा आहे मैदानात। देवेश सावंत त्याच पद्धतीची गोलंदाजी करतोय। या वेळचा हा उचलून मारलाय, मात्र सरळ क्षेत्ररक्षकाच्या गोदीमध्ये, आणि फलंदाज बाद होते सूरज पवार। सनस तुमची आणि वैभव शेलारची जोडी जमली, काय कॉम्बिनेशन चाललंय मैदानात। पण देवेशला सांगावं लागेल राजा दादा तुझे आणि माझी जोडी सुद्धा जमेल। धावफलकावर धावा झाल्यात त्या 38। राजा दादा तुझी आणि माझी सुद्धा जोडी जमू शकते। मैदानात कुठली जोडी फिक्स होईल, कुठली जोडी फायनल जाईल सांगू शकत नाही आहे। आजच्या दिवसातील हा महत्वाचा सामना कोण जिंकतोय पाहावा लागेल मैदानात। नवीन आलेला फलंदाज आपण पाहतोय ऋतिक उर्फ देवा। ऋतिक आडव्या बॅटने खेळतोय, मात्र चेंडू हवे, चेंडू खाली येईल का क्षेत्ररक्षक, मात्र क्षेत्ररक्षक सोडतोय, झेल देतोय। बोनस स्वरूपाच्या ह्या 2 धावा बघा, जर हा झेल घेतला असता तर ह्या 2 धावा गणल्या गेल्या नसत्या, इथं 2 धावा प्लस झाल्यात, स्कोर होतोय 40। हा झेल महत्वाचा होता आणि जीवनदान मिळतंय ऋतिकला। ऋतिक कशा पद्धतीची फलंदाजी करेल, शेवटचे 2 चेंडू। बॅटची कडा पाहतोय आपण, क्षेत्ररक्षकचा अभिजित आपण पाहतोय, त्याची जागा फिक्स आहे आणि तिथं धावा इथं फिक्स आहेत, म्हणजे एकच धाव। अभिजितकडे गेला की 1 धाव, असं वाटतं ट्रेडमार्क करायला लागेल बाबा अभिजितचा हा क्षेत्र आहे, तिथं गेलं की 1च धाव मिळते, तशी पद्धती आपण पाहतोय। करतो फोन तुला। 41 धावा झाल्यात आणि 42 धावांचं आव्हान असेल।
सामन्याला लगेच सुरुवात करायची आहे. धन्यवाद देईन साईनाथ मोरेआळी आणि मलकनवाडी संघाला. वेळेचा विलंब न करता मैदानात उतरलेत. आता तशीच सलामीची जोडी मैदानात पाठवायची आहे, कारण समोरचा संघ तुमच्यासाठी तयार झालाय. 42 धावांचं आव्हान करायचं. 18 चेंडू आणि 42 धावा. 14च्या धावगतीने खेळायचं आहे. क्रिकेट नॅचरल खेळला पाहिजे. ब्लॅड लाईट या गोष्टी इकडे लक्ष न देता समोरच्याला किती चांगला उजेडमध्ये किंवा चांगल्या प्रकाश होतात खेळता येईल हे पाहणं महत्वाचं आहे. याला म्हणतात क्रिकेट. आणि म्हणूनच राजाला विनंती असेल की आपल्याला उशीर होतोय तर आपली सलामी जोडी लगेच मैदानात पाठवा. हॅलो हॅलो. कळसगिरीच्या कुशीत आपण आहोत, त्यामुळं सूर्यास्त पहिला आपल्या इथून सूर्यास्ताला सुरुवात होते आणि नंतर नंतर पुढे पुढे जातो. कारण कळसगिरीच्या कुशीत असल्यानंतर मात्र ती एनर्जी आपल्याकडे येते. सागर आणि देवेशी सालमजोडी मैदानात पाहतोय आपण. जिंकण्यासाठी 42 धावा करायच्या आहेत. 42 धावांसाठी मात्र 18 चेंडूच फक्त सामना करावा लागेल आणि त्यासाठी समोरचा असणारा ऋतिक साळुके असेल, बंटी असेल, शंतनू असेल या गोलंदाजांचा. त्या दरम्यान आमचे गावचे अध्यक्ष कराडी समाजाचे शेडमई रविभाऊ देशमुख यांचं आगमन झालंय. रविभाऊ झावरे यांचं आगमन झालंय. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. गोलंदाजी मार्कवर बंटी पाटील. ज्या नावाने रोहा तालुक्याला भुरळ घातली तर बंटी पाटील. मग कुठलाही क्षेत्र कुठल्याही पद्धतीचा खेळ असो, रोहा तालुक्यात बंटी पाटीलला जास्त पसंती दिली जाते. आणि तोही यंदा विवाह बंधनातून अर्थात दुसऱ्या पर्वाला त्यांनी सुरुवात केली. त्यालाही शुभेच्छा असतील वैवाहिक जीवनाला. स्ट्राईकला देवेश सावंत, नॉन स्ट्राईकला सागर सावंत. ही सावंत बंधूची जोडी. अँडी फ्लावर्स आणि ग्लँड फ्लावर. स्टीव वा आणि मार्क वा त्या पद्धतीची एकाकी झुंज त्यांना द्यावी लागेल. समोरचा संघ मातब्बर आहे, मात्र मातब्बर असला तरी हरून किंवा घाबरून चालणार नाही. त्याच्यावरती हल्ले चढवावे लागतील. पहिला चेंडू कशा पद्धतीने खेळेल, स्विच हिट करेन. पहिला चेंडू सीमा रेषे बाहेर पाठवून या सामन्याचं महत्व आहे का ते पटवून देईल. मिळेल टीचीला संधी. थँक्यू डीजे. 42 धावांना 4 गेल्यात, 38 राहिल्यात, चेंडू राहिले 17. कॅल्क्युलेशन असंच करायला लागेल. मैदानात बंटी पाटील कशा पद्धतीने कमबॅक करेल. आपल्या षटकातील दुसरा चेंडू. या वेळेचा लेग साईडला खेळायचा होता. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. इथं चुकीला माफी नाही. चेंडू दन दन करत सीमारेषे नजीक जात आहे. तोपर्यंत मात्र मिळतील धावा 2. देवेश सावंत 6 या धावसंख्येवर खेळते. संघाची धावा 6 होत आहेत आणि चेंडू समाप्त होतात 2. निर्धारित 18 चेंडूत 42 धावा करायचे आहेत. प्रत्येक षटकामागे 14 धावा करायच्या आहेत आणि 30 रणनीती आखत असेल सागर सावंत आणि देवेश सावंत. ही सावंत बंधूची जोडी मैदानात आलंय. मग तळवलीचा हे 2 मथुर आणि बाकासूर आपण पाहतोय. या वेळचा हा चेंडू क्षेत्ररक्षक मात्र इथं पाहतोय. चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण होत आहे. चेंडू भेटणार नाही, आवाक्यात येणार नाही. मला पुढे जावं लागेल. शुभम पाटील आशासाठी ओळखला जातो. शुभम पाटीलचे आपण कारनामे पाहिलेत. आरटीपीएल मध्ये एकाकी झुंज त्याची पाहिली. तो शुभम पाटीलच्या हातून हा आपलातून क्षेत्ररक्षण झालाय. माझ्यापर्यंत पोहोचणार नाही, पण मला चेंडूपर्यंत पोहोचायचं आहे. टप्पा माझ्या हातात येणार नाही. माझे पूर्ण शरीर त्याच्यावर झोपून देईल आणि शुभम पाटील तेच दाखवत आहे. मैदानात बंटी पाटील या पाटलांचा बोलबाला जास्त आहे. बोलबाला आपण मोडून काढण्याचा प्रयत्न करतात. इथं मात्र कव्हरच्या क्षेत्रात आलाय दिमागदार 1 बाउंस जाणारा चौकार.
तुझ्यासाठी नक्कीच राजा दादा तुझ्यासाठी असंच काहीतरी म्हणत असेल देवस सावंत। मैदानात काय आपलातून त्याचा खेळ चाललाय, जशी शंतनूची बॅटिंग चालली त्या धर्तीवर देवेश सावंत सुद्धा खेळतोय। मात्र बंटी पाटील कशा पद्धतीने कमबॅक करेल, बंटी पाटीलला कमबॅक करावा लागेल। या वेळचा फुलटॉस पद्धत चेंडू, हाय ट्रोल हाय धमाका आणि तुषार शिंदेना दिला हा धमाका। चेंडू सीमा रेषे बाहेर षटकार। खेळामध्ये कधीही काय होतंय पाहू शकत नाही। जशा धावा आल्या होत्या पहिल्या षटकात 24 आल्या होत्या, तसाच बंटी पाटीलला आक्रमण केलंय। आतापर्यंत अजूनही 18 धावा आल्यात। टीम मीटिंग करू नका। त्या दरम्यान आमचे मित्र आणि शिवसेनेचे एक जबरदस्त नेतृत्व राजाबाई दामणे यांचं आगमन झालंय, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत असेल। फेअर डिलिव्हरी चांगल्या पद्धतीचा खेळ आपण पाहतोय। इथं पहिल्या षटकात 24 आल्या होत्या, इथं 20 आल्यात। अजूनही मोरियाळी संघाने केलेल्या त्या धावा जास्तच आहेत, पण मात्र त्यानंतर जी गोलंदाजी केली होती अभिजित, त्यांची ती गोलंदाजी येणं महत्वाची आहे। अभिजित ती गोलंदाजी ज्या पद्धतीने हाताळत तसं कुठला गोलंदाज षटक हाताळलेलं पाहावं लागेल। 12 चेंडू आणि 22 धावांची अजूनही गरज आहे। ऐकूया डीजेच्या माध्यमातून एक सुमधुर गीत। होता खासदार चषक, ठिकाण होतं घोटवळ। 5 धावा कंजूस गोलंदाजी केली होती, तशीच कंजूस गोलंदाजी आज करणार का? पण मात्र सामना वेगळा आहे। समोर आहे सागर सावंत। सागर सावंत वर हल्ला चढवण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत घेतलाय झेल आणि समाप्त केलाय। सागर सावंतचा खेळ, पहिला फलंदाज बाद। डीजे पाटीलनी चांगला पद्धतीचा प्रयत्न केला, मात्र इथं प्रयत्न करतोय तो नक्कीच ऋतिक साळुंके। धावा आल्यात, आता मात्र धावा वाचवायच्या आहेत। पॉवर प्लेचा षटक होतं, त्या षटकात धावा आल्यात। आपण सुद्धा त्या षटकात धावा केल्या होत्या। आता मात्र कमबॅक करण्याची संधी आहे। फलंदाज बाद झालाय सागर सावंत, मात्र देवेश सावंत अजून मैदानात आहे। नवीन फलंदाज आपण पाहतोय उमेश सावंत। पाटलांच्या विरोधात सगळे सावंत उतरवतात का काय? तिकडे आमचे उदय सावंत आणि इकडे हे सावंत। 11 चेंडू आणि 22 धावांची गरज। अजूनही सामना कोण जिंकला हे सांगायला तुम्हाला 11 चेंडूची वाट बघावी लागेल। ऋतिक आपल्या षटकातील दुसरा चेंडू,
यावेळचा हाही चेंडू फसलाय. घेईल झेल आणि समाप्त करेल उमेश सावंतचा खेळ. अजून एक फलंदाज बाद. याला म्हणतात क्रिकेट आणि याला म्हणतात स्वर्गीय नारायण देवजी शिंदे स्मृती चषक. रोहा ग्रामीण धमाका पहिल्या दिवसाची आपण जात पाहतोय. आज GT स्पोर्टचा ओपनिंग डे. 11,000 लोकांनी स्पर्धा बघितली पहिल्या दिवशी. अजून 1,000 वाढतील आणि तुम्हाला पुढे पर्याय राहणार नाही. GT स्पोर्ट आज चॅनल तुम्हाला बघायला लागेल. आजच सबस्क्राईब करून ठेवा. या वेळचा खोलातला चेंडू आपण पाहतोय. एक धाव. अभिजितची जशी गोलंदाजी होती तशीच गोलंदाजी तर ऋतिक करतोय. म्हणजे सामना समान स्थितीत आहे. पहिल्या षटकात त्या मोरयाळी संघाने 24 धावा केल्या. इथं तळवली उसर संघाने 20 धावा केल्या. त्यात अभिजितने धावा खर्ची केल्या 9 धावा खर्ची केल्यात. आता इथं ऋतिक किती धावा खर्ची करतोय कॅल्क्युलेशन तसंच आपण मोजूया. यावेळचा हा फटका पाहतोय कलात्मक फटका. पण मात्र क्षेत्ररक्षण जबरदस्त लावलंय. भाऊ शेलार मास्टर माइंड तिकडे बसलेत. ते या आयोजक कमिटीतले आहेत. पण ते म्हणतात मी माझी जागा फिक्स आहे आणि ते तिथूनच तंत्र हलवतात. चांगल्या पद्धतीचा खेळ आपण पाहतोय. 8 चेंडू आणि 20 धावांची गरज. सामना कोण जिंकेल सामना कोण हारेल या स्पर्धेतून पुढे कोण जाईल पाहावं लागेल. यावेळचा आई चेंडू फासलाय. यावेळेला आई झेल घेतोय आणि फलंदाज हाही बाद होतोय. एकावर एक धक्के आपण पाहतोय. रोह्यात 50-50 2 आहेत धुवंदर. एक आहेत ॲडव्होकेट मनोज कुमार शिंदे. ते आहेत रोहा तालुका प्रमुख शिवसेना. तर दुसऱ्या सिटीजन फोरमचे अध्यक्ष नितीन शेटपराब. यांच्या गाडीचे नंबर सुद्धा 50-50 आहेत. षटकातील शेवटचा चेंडू ऋतिक साळुंके कशा पद्धतीने हाळेल हाताळतोय पाहावं लागेल. ऋतिकला ज्या पद्धतीने गोलंदाजीची जाव दिली आणि ऋतिक गोलंदाजी करताना माईक माझ्याकडे असेल तर मात्र ऋतिक चांगल्या पद्धतीचा परफॉर्मन्स नेहमीच करत आलाय. आपल्या षटकातील शेवटचा चेंडू या वेळेला खोलात टाकला होता. फक्त 2 धावा देऊन मी 5 धावाचं टार्गेट दिलेलं तर ऋतिकने फक्त 2 धावा खर्च केल्यात आणि 3 फलंदाज बाद केलेत. सामना कुठे होता सामना कुठे फिरत होता सामना कुठे आलाय. पण अजूनही सामना कुठे जाईल याच्यावर विश्वास ठेवू नका. सामना कधीही गिरकी घेऊ शकतो. तुमची फिरकी घेऊ शकतो. त्यामुळे शेवटचे 6 चेंडू तुम्हाला पाहावे लागतील. यूट्यूबवर असाल तर आता क्वालिटी वाढवा. तुमचा ब्राईटनेस वाढवा. कारण कॅमेराचा ब्राईटनेस वाढवून आता लास्ट एंड पर्यंत आलाय. त्यामुळे तुमची लाईट जास्त वाढवा आणि तुम्ही चांगल्या पद्धतीचा विवरण आपण पाहतोय. चांगल्या पद्धतीची क्वालिटी पाहतोय. 4K क्वालिटी आपण GT स्पोर्टच्या माध्यमातून पाहतोय. परेश पालकर आणि टीम चांगल्या पद्धतीचा आपण पाहतोय. 6 चेंडू आणि 20 धावांची गरज. आलेले रसिक प्रेक्षक आज आलेत उद्या सुद्धा या. तुम्हाला ही मेजवानी अजूनही 6 दिवस असेल. यावेळचा हा खोलात टाकलेला चेंडू इथं मात्र अपील केला जातोय. इथं पहिल्या चेंडूवर मिळते मोठी सफलता. चीन करतोय फुलटू हंगामा मिळेल संधी.
विषय पाटलाच्या पोराचा नाही, विषय इथं शिंदेच्या पोराचा आहे. नाव आहे तुषार शिंदे, कारण GT स्पोर्ट चॅनल उघडलंय आणि पहिल्या दिवशी 2 लाखाचा ग्रामीण धमाका ठेवलाय. या स्पर्धेसाठी ज्यांचं पाठबळ असतं ते ॲडव्होकेट मनोज कुमार शिंदे माझ्या मागं खंबीर उभे आहेत आणि माझ्या सकीरला आमचे गणेश पाटील सुद्धा तशा तयारीत सज्ज आहेत. नात्याने साडू आहेत पण मात्र भावासारखे एकदम ठाटू खचका एकदम भिडून उभे आहेत आणि म्हणून ही स्पर्धा आपण घेऊन चाललोय. 5 चेंडू आणि 20 धावांची गरज. 5 चेंडू आणि 20 धावांची गरज. चिन्हे आपल्या षटकातील पुढचा चेंडू सरळ बॅटने उडवलाय. बंटी पाटील सीमारेषे नजीक झालाय. मला म्हणतात क्रिकेटिंग जर शॉर्ट आहे तुमचा हे प्रॉब्लेम आहे तर मात्र खालून मैदानात वेगवान चेंडू फेकलाय. 4 चेंडू आणि 19 धावांची गरज. 4 चेंडू 19 धावांची गरज. हा चेंडू उडवलाय. शुभम जाधव शुभम पाटील घेतोय झेल आणि समाप्त करतो या फलंदाजा खेळ. शुभमचा करूया कौतुक. लागेल शॉक आणि घेतलाय त्याने हा मस्ट पॉवरफुल कॅच. मिळेल डीजेला संधी.